अंतर पडलं याचं 10 श्लोकांचं. 10 सर्वसाधारण सामाजिक सर्व समाजाला जे अभिप्रेत आहे त्या सामाजिक दृष्टीनं हा अध्याय आहे दुसरा. या अध्यायात एकच महत्त्वाची गोष्ट आहे. सांगतो तुम्हाला सगळे श्लोक. एक गोष्ट महत्त्वाची आहे. धनवानाजवळ असलेलं धन भोगल्यानंतर बँकेत तिजोरीत असल्यावर त्या धनापासून धनी पुरुष कोणता बोध घेतो, काय शिकतो? धन तुम्हाला काय शिकवते? थोडंसं विचित्र वाटेल तुम्हाला. संत नेहमी सांगतात आपल्याला धनामुळे सुख होत नाही. रक्षण करण्याची जबाबदारी, चोर नेणार नाही ना याची काळजी. तुम्ही म्हणाल धनामुळे आम्ही घर घेतो, ऐश्वर्य संपन्न होतो, हे सगळं बरोबर आहे. पण माझा प्रश्न असा आहे, विदुरांचं म्हण आहे जे साधू संतांनी महापुरुषांनी धन व्यर्थ आहे सांगितलं, हे कोणत्या बेसवर सांगितलं? का संत म्हणतात धन उपयोगी नाही? ही गोष्ट फार महत्वाची आहे. जे धनी होते आणि निर्धन झाले, किंवा जे निर्धन आहेत आणि धनी झाले, थोडंसं विभाजन करा. टाटा बिर्लासारख्या धनवंतांना धनाने काय शिकवलं? आपले जे साधू संत वरच्या ग्रेडचे होऊन गेले आहेत, त्यांनी धनाचं सेवन का नाही केलं? ते राजर्षी का झाले? म्हणजे इंद्रिय संयम करून जगतो त्याला ऋषी म्हणतात. ऋक म्हणजे इंद्रिय. हे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. व्यासांचं म्हणणं आहे, विदुरांचं म्हणणं आहे, ज्ञानोबा तुकोबा म्हणतात धन व्यर्थ आहे. नाथासारख्या अतिशय श्रीमंत महात्म्याला विचारलं, त्यांनी सांगितलं धन व्यर्थ आहे. ज्याच्याजवळ धन नाही ते चोखोबाराय म्हणतात धन व्यर्थ आहे, तुकोबाराय म्हणतात धन व्यर्थ आहे, नाथ माऊली म्हणते धन व्यर्थ आहे. फरक आहे. नाथ कोट्याधीश आहेत, तुकाराम महाराजजवळ जेवायला काही नाही. पण दोघांचं एक मत कसं? धनाला कोणी जाणलं? धनवानांनी धनाला जाणलं की निर्धन आहेत त्यांनी जाणलं? प्रश्न आहे. धनाची निरुपयोगता जाणण्याकरता पहिल्यांदा धनी असावं लागतं. लक्षात आलं का? एक माझ्यासारखा दरिद्री माणूस आहे, तो म्हणतो मी धनाचा त्याग करून त्यागी म्हणू इच्छितो. त्याला त्यागच नाही करता, त्याजवळ धनच नाही, काय त्याग करणार? त्याग कोण करील? तुमच्याजवळ धन आहे, मग तुम्ही धनाचा त्याग कराल की नाही? नाही तो काय सोडील? असल्यावर सोडाल की नाही? पण ज्यांच्याजवळ भरतृहरीसारखे राजे, विपुल धन होतं, त्यांनी आयुष्याच्या शेवटी लिहून ठेवलं आहे की धनाचा काही उपयोग नाही. पण त्यांनी टीप दिली खाली, तुम्ही धनी झाल्या वाचून धन युजलेस आहे ह्याचा अनुभव तुम्हाला येणार नाही. त्या धनाद्वारा तुम्ही भजन करू इच्छिता, मुक्त होऊ इच्छिता, परमार्थ करू इच्छिता. अनेक प्रयत्न झाले, पण धनाद्वारा परमार्थ साधत नाही. म्हणून धन व्यर्थ आहे, इट इज सर्टिफाईड.
म्हणजे धन असावं लागेल, मग त्याचा त्याग संभवेल आणि त्यानंतर तुम्ही अनुभव घेतल्यानंतर सांगाल की धन व्यर्थ आहे. म्हणून धन असणं वाईट नाही. धन तुम्हाला एवढं निर्जीव असून शिकून जाते की माझा काहीही उपयोग नाही, माझा संग्रह करू नका. तुमच्या तिजोरीतलं सोनं धन तुम्हाला काय शिकवेल? एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा खरा शिक्षक आहे. म्हणून धनाची व्यर्थता करण्याकरता धनी व्हावं लागते. व्हावं लागते. इट डिपेंड्स अपॉन युअर फेट. प्रारब्ध आहे तुमचं. प्रारब्धात असेल तर तुम्ही धनी व्हाल. विरक्त तुम्हाला व्हायचं असेल तर अंगभूत विरक्ती पहिल्यापासून असावी तुकोबरायासारखी, किंवा धनाचा त्याग करून मिळालेला आनंद भर्तृहरी सारख्यांनी घेतला तो असावा. पण मधला जो माणूस आहे, दरिद्र्याजवळ धन नाही, त्यामुळे धनाविषयी त्याला बोलण्याचा अधिकार नाही. ज्यांनी धन भोगलं, भोगानंतर त्यागलं, तोच अनुभवानं सांगेल धनाचा काय उपयोग आहे. बायको म्हणजे काय ब्रह्मचार्याला कसं कळेल, गृहस्थाला कळेल. तद्वत सर्वसाधारण जे नियम असतात ते नियम आपल्यासारख्या संसारिकाला लागू केले आहेत. काहीही असो, जगात वस्तू जाणण्याकरता डोळ्याचा उपयोग आहे. हे आपले दोन डोळे आहेत. या दोन डोळ्यानं माणूस वस्तूला जाणतो. पण राजाचा डोळा कोणता आहे, पशुचा डोळा कोणता आहे, ब्राह्मणाचा डोळा कोणता आहे, संताचा डोळा कोणता आहे? गंधेन गाव पश्यन्ति वेदैः पश्यन्ति ब्राह्मणः चारैः पश्यन्ति राजा चक्षुर्वितरं जना. वाघ असेल किंवा गाय असेल, त्या पशुचा डोळा आहे घ्राण, अवघ्राण करणे. गाय वास घेते. वाघाला व्याघ्र का म्हणतात? व्याजिघ्रती व्याघ्र. जी वस्तूला डोळ्यानं जाणत नाही, वासानं जाणते म्हणून त्याला वाघ म्हणतात. श्वान घ्राणानं वस्तूला जाणतो, आंधळा असला तरी, फक्त वास घेतला की झालं. गाय डोळ्यानं वस्तू असल्यावरही सेवन नाही करत, पहिल्यांदा वास घेईल. म्हणजे पशु, गाई आदी ह्यांचा डोळा आहे गंध. ब्राह्मणाचा डोळा आहे वेद आणि राजाचा डोळा आहे गुप्तचर विभाग. राजाचा डोळा काही संबंध राज्यात पाहत नाही, पण त्याचं जे गुप्तचर खातं असते हा राजाचा खरा डोळा आहे. त्याच्यामुळे त्याला प्रत्येक समाजाचं, प्रत्येक घरातलं कळत असतं. आणि साधारण माणसाचा डोळा आहे. भूयान सर्वते क्लेशम गौर भवती दुर्वा. अशी गाय एखादी असते, तिला दूध तर आहे, परंतु ती सहजासहजी दूध देतच नाही. कुणाचे पाय बांधावे लागतात, कुणाला झोडपावं लागते, कुणाला आमिष दाखवावं लागते. पण काही गायी अशा आहेत, तुम्ही भांडं घेऊन बसले की तर दूध दोहून घ्या. हे कशाकरता सांगितलं? दिसतात माणसं चांगली, पण कृपण असतात, लिंद असतात. समाजात त्यांचा उपयोग नसतो. आपण उपयोग करून घेतो, पण जसं पाय बांधून गायचं दूध काढतो तसा उपयोग करून घेतो. पण जे वस्तुस्थितीला जाणतात ते सहजासहजी तुमच्याकडे वळतात. आता तुम्ही ऐकलं ना, ज्यांच्याकडे वर्गणी राहिलेली आहे त्यांनी देण्याची कृपा करावी. हे पाय बांधणारी काय होय का? तुम्हाला पावती दिली, पैसे का नाही? वाय नॉट? नाहीतरी देणे आहे, नाहीतरी देणे आहे. पण आता व्यासपीठावर 1000 लोकांसमोर बोलाल, मग तुम्हाला ते पिंचिंग होईल, मग तुम्ही ते द्याल. म्हणजे पाय बांधावं लागले तर दूध दिलं. काही लोकांनी पावते त्यांना दिल्या, न दिलं पैसे आणून दिले.
तुम्हाला कळलं काय? ही सामाजिक व्यवस्था सांगितली आहे. यदत्तप्तम प्रणंती. काय काय सांगू मला? रक्षण करावं लागेल ना, सत्याचं रक्षण करावं. सत्येन रक्षते धर्मो विद्या योगेन रक्षते मृगा रक्षते रूपम कुलम वृत्तेन रक्षते. सत्यामुळे धर्माचं रक्षण होते, योगामुळे विद्या सुरक्षित राहते, आणि साफसफाई ठेवली तर माणसाचं शरीर आणि रूप सुरक्षित राहते. क्लिनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. त्याप्रमाणे सदाचारामुळे कुलाची रक्षा होते. मी सकाळी बोललो की नाही, सदाचार. सदाचार म्हणजे शास्त्रसंमत आचार. तुम्ही म्हणता नाही मला असं करायचं, तो मनाचार आहे. तुम्ही मनानं ठरवलं असं करायचं आहे, ते संमत नाही आहे. पण शास्त्रसंमत असेल सदाचार. मी कुलवान, चांगल्या कुलात जन्माला आल्यामुळे कुलवान नाही. तुम्ही सदाचारानं वागत असाल तर तुम्ही सदाचारी आहात. हा स्पष्ट त्याचा अर्थ आहे. मानेन रक्षते धान्यम अश्वानम रक्षत क्रम अक्ष्मी दर्शन गावो स्त्रिया रक्षा कुचैलता. मोठं विचित्र आहे. शेतकऱ्याला ज्ञान आहे धान्याचं रक्षण कसं करावं. 3-3 वर्ष धान्य खराब होणार नाही हे आपल्याला माहीत आहे. पूर्वी पेव होते, आपण पेवात धान्य टाकत होतो. किंवा आताही तुम्ही धान्य ठेवतात त्याचं काहीतरी व्यवस्था करता. कोणी लिंबाचा पाला घालतो, कोणी स्प्रे करतो, कोणी काय करतो. व्यापाऱ्याला नाही कळणार आहे, हे ज्ञान शेतकऱ्याला आहे. धान्याचं रक्षण करायचं असेल तर त्याला सांभाळून ठेवावं लागतं. घोड्यांचं रक्षण करायचं असेल तर त्याला फिरवावं लागते. घोडं पागीत महिनाभर बांधलं, पाय फिरून जातात त्याचे. त्याला रोज थोडंसं फिरवावं लागतं, त्याच्याने त्याचं रक्षण होईल. आणि गायी ज्या आहेत, म्हशी गायी, ह्यांचं रक्षण करायचं असेल तर खटल्याचा नियम आहे, संध्याकाळी चारा टाकला आणि गळी घरी गेले की दुसऱ्या दिवशी 8 वाजेपर्यंत ते मरो की तरो ना पाणी ना चारा, रक्षण होत नाही. म्हणून खटल्यातल्या गायी ढोरं कसे असतात, मरके. एखाद्याचे कसे असतात, चारा तोही घालतो, हाही घालतो, पण जेवढा चारा खटल्यावाला माणूस घालतो तेवढाच चारा एक हात्यात 4 वेळ घालतो, हात फिरवतो. त्याच्यामुळे युक्तीनं रक्षण केलं तर पशूंचं, गायी आदीचं रक्षण होते. आणि स्त्रियो रक्षा कुजैलता हा हे विचित्र आहे. मलिन वस्त्रानं स्त्रियांचं रक्षण होईल. लक्षात आलं काय? आजच्या काळात जी ओरड आहे, पेपरवाले, तुम्ही सामाजिक लोक लिख लिहिता असं बोलतात, काय अर्थ आहे त्याचा? बलात्कार होऊन राहिले, बाया पोरी पळून जातात, हे सगळं का होऊन राहिलं? रक्षण का नाही होत? पूर्वी स्त्रियावर हा प्रसंग का नव्हता? आत्ता काय? पूर्वीच्या शहाण्या स्त्रिया समारंभापुरतं घटकावर काहीतरी चांगली वस्त्र घालून जात, अलंकार वस्त्र. पण इतर वेळेला घाणेरडी नाही म्हणत मी, पण साधारण वस्त्र शरीरावर ठेवत, कारण वस्त्रामुळे नसलेलंही रूप खुलून दिसते. लक्षात आलं की नाही? म्हणून वस्त्र अशी नेसायला पाहिजे की ज्याच्यामुळे तुमचं स्वरूप प्रगट होणार नाही, म्हणजे रक्षण होईल. पण डोळ्यात भरणारं रूप जर वस्त्रामुळे निर्माण होत असेल तर त्या स्त्रीला रक्षणीय म्हणता येत नाही, तिचं रक्षण होणार नाही. कुठे कुठे लक्ष ठेवाल तुम्ही? म्हणून 2 मतं आहेत त्याच्यावर, याचा त्याचा काही संबंध नाही. म्हणून आईबापांनी रक्षणीय कन्या पुत्र याच्याकरता त्यांना अशी वस्त्र द्यावी की जेणेकरून त्यांचं रक्षण होईल. रामायणात त्याच्याकरता मोठा खुलासा आहे. सीतामाई रावणाकडे होते त्या वृक्षाखाली, तेव्हा त्यांचं वर्णन दिलेलं आहे. 1.5 श्लोकात सौंदर्याचं वर्णन दिलेलं आहे. आणि त्यात वाल्मिकीने असं सांगितलं आहे की सीतेचं रक्षण मळक्या वस्त्रांनी आणि शरीराची अवयव झाकल्यामुळे झालं, नाही तर रावण संयमी राहू शकला नसता. पण त्या वस्त्र अशा नेसत होत्या, मलिन वस्त्र, कोणाच्या डोळ्यात भरू नये, आणि स्त्रीचं शरीर अवयव दृश्य होऊ नये याची काळजी घेत होत्या. नेमकं आज समाज त्याच्या उलट वागतो. म्हणून हे प्रसंग तुमच्यावर आहेत. आणि पाहणाराची दृष्टी मातृभाव नाही, भगिनी भाव नाही, फक्त भोगभाव चित्तात आहे. ह्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. राजा
नकलम वृत्तीहीनस्य प्रमाणमिति मे मती अन्वेष्वपी जातानां वृत्तेव विशिष्यते. माणसाचं रक्षण सदाचारानंच होईल. तुम्ही म्हणाल मी उंच कुलात जन्माला आलो, काही होणार नाही. चोखोबारायचं उंच कुल होतं काय? सदाचारानं संत झाले. आणि सदाचार कुठल्याही कुलात असो, सदाचारी माणूस, शास्त्रसंमत आचारानं वागणारा माणूस हाच ऋणी असतो. जे ईर्ष्यू प्रवृत्तेषु रूपे वीर्य कुलान्वय हे दुसऱ्याचं धन, पराक्रम, कुलीनता, सुख, सौभाग्य आदी जे आहे, हे ज्याला झोप येऊ देत नाही. तुमचं काही घेणं देणं नाही. तुमचं 3 मजली घर आहे, पण तुमच्या बाजूला दुसऱ्या माणसानं 6 मजली बांधलं, मग तुम्हाला जेवण जात नाही. तुमचं 25 लाखाचं आहे, त्यानं 50 लाखाचं बांधलं. संध्याकाळी अंगणात जेवायला बसले की ते घर दिसते. आतापर्यंत तुम्ही जेवत होते सुखानं. मला 5 क्विंटल कापूस झाला एकाला, याला 7 क्विंटल का झाला, हे तुम्हाला झोप नाही लागू देत. लक्षात आलं काय? हा दोष आहे. याकरता अकार्यकरणात भीतम. मनस्वी पुरुष जे असतात ना, तुम्ही संतांचं पहा, विद्येचा मध, धनाचा मध आणि उंच कुलाचा मध, मध कोणतंही असो, विद्यावदम धनवदम, मी पंडित, हा मध आहे, माज आहे, माज. फक्त धनाचा मध नाही आहे, सत्तेचा मध नाही आहे, विद्येचाही मध आहे, धनाचाही मध आहे. आणि मी उंच कुलात जन्माला आलो याचा मत फारच वाईट आहे. कारण तो तिरस्कारानं पाहतो दुसऱ्याकडे, तुम्ही नीच कुलात जन्माला आले, मी उंच कुलात जन्माला आलो. हा भेद निर्माण होतो. याकरता नेहमी लक्षात ठेवावं, सज्जन पुरुषांनी याचं दमन करावं आणि स्वतःला नेहमी सर्वसाधारणात धरावं. त्यावेळेला त्याला मद होणार नाही. गतिरात्मवताम संतम संतम एव सताम गती, असताम न गती संतो. जे मनस्वी पुरुष आहेत त्यांना आश्रय संतच देतात आणि संतांनाही संतच आश्रय देतात. कसं? चांगल्या माणसाचा आश्रय संतच आहेत, संताचा आश्रय संतच आहेत, दुसरं कोण नाही आहे. पण दुष्ट लोक मात्र संताला आश्रय देत नाहीत, संत मात्र दुष्टांनाही आश्रय देतात. संतात आणि वाईट माणसात विशेषता काय आहे? कधी कुणाचं वाईट न चिंतता वाईटाचंही कल्याण हो हे संत पाहतील, पण संताचं वाटोळं कधी होईल हे दुष्ट पाहतात. कुणाचा आश्रय होत नाहीत. जिता सभा वस्त्रवता मिष्टांना गोमता जिता अध्वा जितो यानवता सर्वं शीलवता जितम. जो उत्तम वस्त्र वापरतो तो सभेला जिंकून घेतो. सभेत कोणता माणूस उठून दिसतो? एकदम चांगले उज्ज्वल कपडे घालणारा, रूप चांगलं नसेल, विद्वत्ता नसेल, काही नसेल, पण वस्त्राच्या बलावर तो सभेला जिंकून घेतो. चांगली वस्त्र वापरून. आणि ज्याच्याजवळ गाय किंवा म्हैस आहे तो गोड स्वादाला जिंकून घेतो आणि रूपाला जिंकून घेतो. कारण गाईचं दूध आईच्या दुधासारखं असतं. त्याच्या घरी दूध आहे, त्याला दूध आहे, दही आहे, तूप आहे आणि ताक आहे. आणि 5वं सगळ्यात महत्त्वाचं गोमूत्र आणि गोमय आहे. शेजाऱ्याला त्याच्या घरी जाऊन शेणाचा पोटा आणा नाही लागत. तुम्हाला तर सडा घालायचा असला शहरातल्या लोकांना तर गाय रस्त्यानं कुठे पोटा आहे काय पाहून सडा घालावा लागतो. आहे हिंदू म्हणवणाऱ्या माणसाच्या घरी एक गाय नसावी हे हिंदुत्व पर्सेंटेजमध्ये आहे. तुम्ही याचा विचार करा. त्याचा उपयोग काय, किती उपयोगिता आहे. दुधामुळे आरोग्य आहे, लेकरं मुलं चांगली राहतात. आणि 8 महिने दही हे अमृत आहे. तक्र म्हणजे ताक 12 महिने अमृत आहे. जेवढी शुद्धी करण्याची शक्ती गंगेत आहे तेवढी शुद्धी करण्याची शक्ती गोमूत्रात आहे. गोमयात साक्षात लक्ष्मीचा वास आहे. म्हणून ह्याचं पालन जे करतात किंवा ज्याच्याकडे ही साधनं आहेत, राजा अध्वा जितो या नव्हता म्हणजे
ज्याच्याजवळ गाडी घोडा आहे तो मार्गाला जिंकून घेतो. तुम्हाला म्हटलं 10 कोस जायचं आहे तो अमरावतीला, सकाळी निघाल तर सायंकाळी पोहोचाल. पण ज्याच्याजवळ 2 व्हीलर 3 व्हीलर आहे तो तासभरात पोहोचेल. त्यानं रस्त्याला जिंकलं, कारण त्याच्याजवळ साधन आहे. आणि सगळ्यावर विजय मिळवणारा आहे सर्वम शीलवता जितम. ज्याचं कॅरेक्टर चांगलं आहे, शीलवान माणूस आहे, तो सगळ्यांना जिंकून घेतो. कारण शीलम परम भूषणम, त्याच्यासारखा अलंकार दुसरा नाही आहे. शीलम प्रधानम पुरुषे तस्य प्रणश्यते न तस्य जीवितो तो धनी न बंधुवी. शील प्रधान आहे. ज्याचं शीलच नष्ट झालं त्याच्याजवळ काय आहे? धन असून व्यर्थ आहे, जीवन व्यर्थ आहे. त्याचे बंधू बांधव काय असतील नसतील ते नसल्याप्रमाणे आहेत. आपण संसारात जेवतो, प्रत्येक माणूस जेवतो, तुम्ही मी. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. कुठल्याही बाबतीत, भोजनाच्याही बाबतीत विभाजन करा. नीच पुरुषाला काय आवडते? कोणतं भोजन आवडेल? मिडल क्लासच्या माणसाला कोणतं आवडते? कुटुंबाला आहे मेन. आणि चांगल्या कुलातल्या लोकांना काय जेवायला आवडते? आढ्यानाम मासम परम. तमोगुणी आहेत, अहंकारी आहेत, त्यांना मांसाचं भोजन आवडते. झालं का? तमोगुणी असतात ते, त्यांच्या भोजनात मांसाची प्रधानता आहे. मध्यम श्रेणीच्या कुटुंबाच्या भोजनात गोरसाची आणि हिरवा पालाभाजी वगैरे याची प्रधानता आहे. पण दरिद्री असेल त्याच्या स्वयंपाकात तेलाची प्रधानता आहे. चांगला माणूस तेल कामापुरतं खाईल, तूप खाईल. तेलाची प्रधानता असेल तर तमोगुण आणि क्रोधाचा आवाज होईल. भोजनाचा प्रकार आहे 3. आणि एक गंमत आहे, संपन्नतरमेवानम दरिद्रा भुंजते सदा क्षुतु स्वादान तुझे नाही ते वाढे सुधरलवा. हे काय श्लोक आहे ते? विदुर म्हणतात, दादा, जे दरिद्री माणसं आहेत, ज्यांची चांगल्या जेवणाची गाठ पडत नाही, ते नेहमी मला चांगलं स्वादिष्ट भोजन कसं मिळेल याचीच वाट पाहत राहतात. कारण त्यांच्या भोजनात भूक प्रमुख आहे. त्यांना भूक त्रास देत असते. विशेष स्वाद उत्पन्न करण्याचा ते प्रयत्न करतात. आणि धनी माणसाकडे भूक दुर्लभ आहे. तो तृप्त असतो, त्याच्यावर सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे पूर्वी धन नव्हतं तेव्हा तो 3 पोळ्या जेवत होता, आता 1 पोळी जेवतो. कारण इतर साधनामुळे तृप्त आहे, तो त्याला काय नाही. जे भक्त असतात ते भजनामुळे तृप्त आहेत, म्हणून अल्पभोजी आहेत, कमी जेवतात. पण ज्यांच्याजवळ काही नाही ते फक्त भोजन चांगलं कसं मिळेल हेच पत असतात. दुर्लभ इतरांकरता दुर्लभ आहे. आणि दुसरं असं आहे की धनवान माणसाला भोजन पचत नाही. त्या डायजेशनच्या गोळ्या घ्यावं लागतो. हरडे खातात, काही खातात. हे नेलेकांनी दगडी खाल्ले तर गरिबाला पचतात. कारण इलाज नाही ना त्याला काही. त्याचं मशीन जे आहे ते बनवावं लागलं देवाला तसं. त्याप्रमाणे तुम्ही नाही पचवू शकत. का पचवतो? ही स्थिती आहे. गतीत आत्मवताम संतम संतम एव सताम गतीम. म्हणून मी तुम्हाला ह्या 2 गोष्टी सांगितल्या. विषयात रमणारी इंद्रिय ज्याच्याजवळ आहेत, तो ज्याप्रमाणे ग्रहण लागलं की चंद्रमा आणि सूर्य तिरस्कृत केला जातो, त्याप्रमाणे ज्याचं मन इंद्रियाच्या अधीन झाल्यामुळे जो फक्त विषय सेवनच करतो, तो समाजात तिरस्कृत झाल्या वाचून राहत नाही. राजा संपन्न तरवेव त्या अर्थाला व्हावं लागेल. वश्येंद्रिय जितात्मा दंडविकारिषु. अपराध्याला दंड देतात ठीक आहे. अपराध्याला दंड देणारा न्यायाधीश त्याने स्वतःची इंद्रिय जिंकली आहेत काय? त्यांनी स्वतःच्या मनाला दंडित केलं आहे काय? कारण मनाला इंद्रियाला दंडित केल्या वाचून सुखाची प्राप्ती होत नाही. सगळं शिकवलेलं लागतंय. कठोपनिषदातला श्लोक इथे जसाचा तसा आलेला आहे. कठोपनिषद म्हणते रथ शरीरम पुरुष राज आत्मा जितेंद्रियत्यानाम अश्वा तैत्तरीम श्रुत नाचे दांते सुखम. शरीरच रथ आहे, बुद्धी सारथी आहे, इंद्रिय घोडे आहेत. आणि सावधान होऊन जीवन जगा.
कारण धीर पुरुष घोड्याला ताब्यात ठेवतो, इंद्रियाला ताब्यात ठेवतो. ते जर मोकाट राहिले तर तुमचा ॲक्सिडेंट झाल्यापासून राहत नाही. आत्मानं विच्छे बुद्धिर्योज. मन, बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय हे जर पुरुषाच्या अधीन असतील तरच हे बंधू आहेत, नाही तर शत्रू आहेत. आत्म्याला जिंकावं लागेल.